नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आपण पाडवा विशेष शिरापुरी बनवूया. आज आपण सगळ्यात पहिले आपण कुकर लावून घेऊया. वरण भाताचं 1 वाटी डाळ घेतली, 1 वाटी तांदूळ घेतले, छान स्वच्छ धुवून घेतले, दोन्ही पण 2-2 पाण्यानं, आणि तांदळामध्ये पाणी घातलं दुप्पट तिप्पट. थोडंसं तूप आणि मीठ घातलं, मिक्स करून घेतलं. नंतर डाळीमध्ये थोडंसं हिंग, तेल, हळद, आणि नंतर कुकर लावून घेतलं. कुकर होते तोपर्यंत आपण शिरा करून घेऊया. 1 कप छोटा कप मी रवा घेतला आणि पाणी पण गरम करायला ठेवलं, कारण आपण शिऱ्यामध्ये गरम पाणी वापरणार आहोत. छान कलर, सोनेरी कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा. त्यानंतर काजू, बदाम, मनुके आणि हे ओल्या नारळाचे काप घातले मी. 2 चमचे तूप घातलं. आधी छान रवा भाजून घ्यायचा. आता 1 कप रवा घेतला आपण तर 2.5 कप पाणी वापरणार आहोत. आधी 2 कप घातलं मी आणि नंतर अर्धा कप पाणी घातलं, कारण आपल्याला हे जे शिरा बनवणार आहोत त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. खूप मोकळा नाही करायचा आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं अर्धा कप पाणी अजून वापरलं. थोडीशी वाफ येऊ दिली. 1 कप रव्याला 1 कप साखर घातली, छान मिक्स करून घेतलं. पुन्हा आपण थोड्या वेळ झाकण ठेवणार आहोत. सगळ्यात शेवटी थोडंसं एक अर्धा चमचा मी विलायची पावडर घातलं, 1 चमचा तूप घातलं, छान मिक्स करून घेतलं. पुन्हा एकजीव करून घेतलं. थोड्या वेळ झाकण ठेवायचं, एक अर्धा मिनिट. आता हे आपलं छान मस्त शिरा तयार झाला. आता आपण एका प्लेटला मी आधीच तूप लावून ठेवलं होतं, प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान व्यवस्थित पसरवून घेऊया. थोडंसं नारळाचं किस पण घालायचं, सुक्या नारळाचं किस. तुम्ही ओल्या नारळाचं किस पण घालू शकता. थोडेसे ड्रायफ्रूटचे काप. पुन्हा थोडंसं उलथण्यानं थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित चिकटल्या जाते. आता आपण वड्या पाडून घेऊया. चला तर आपला शिरा पण तयार झाला. थोडेसे ड्रायफ्रूट घातले मी, पुन्हा थोडंसं प्रेस करून घेतलं. हे बाजूला ठेवून आपण आता दुसरी तयारी करून घेऊया. मस्त आपल्या शिरा पण तयार झाला आणि वड्या पण छान पडल्या. थोडीशी कणिक मळून घेऊया. मीठ घातलं, थोडीशी साखर घालायची. आपण आज पुरी बनवणार आहोत. छान घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. थोडीशी साखर घातल्यामुळं काय होतं, बराच वेळ पुरी छान फुगलेली राहते आणि पुरीला कलरही छान येते. आता आपण कणिक बाजूला भिजवून ठेवली. आज आपण अळूच्या पानाची भजी बनवणार आहोत. आता मी हे 4-5 अळूचे पानं घेतले, छान बारीक कट करून घेतले, आणि 1 छोटा कांदा पण घेतला. कांदा बारीक कट करून थोडा लांब लांब कट केला आणि थोडा कुस करायचा, म्हणजे छान व्यवस्थित मोकळा होते. थोडीशी अर्धी वाटी कोथिंबीर घेतली. हे अर्धा चमचा मी, मोठा चमचा मी हे हिरवी मिरची वाटण तयार करून घेतलं. लाल तिखट, मीठ आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा ओव्याची पावडर, अर्धा चमचा हिंग आणि 1 कप बेसन. हे छान मिक्स करून घ्यायचं. आधी मिक्स केल्यानंतर मग पाणी घालायचं. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. भज्याचं पीठ आधी जर भिजून ठेवलं तर छान कुरकुरीत भजी येते. आपले पोहे खायच्या चमच्यानं 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पावडर घातलं, छान मिक्स करून घेतलं आणि हे बाजूला ठेवलं. आता आपण कढीची तयारी करून घेऊया. 1.5 वाटी दही घेतलं, 3 वाट्या पाणी घेतलं, 3 चमचे बेसन पीठ घातलं. हे मिक्सरमधून आपण फिरून घेऊ एकजीव करून. पॅन गरम करायला ठेवला, तेल घातलं. तेल गरम झालं, जिरे, मोहरी, कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा हिरवी मिरचीचं वाटण घातलं, ठेचलेला लसूण घातला, हळद, कोथिंबीर आणि 1 चमचाभर मी धने जिरे पावडर घातलं. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर मग मी हे ताकाचं मिश्रण त्याच्यामध्ये ओतलं. आता वरती कढीला उकळी येते तोपर्यंत आपण कुकर पण उघडून घेऊया. आपलं वरण भात छान शिजल्या गेलं. वरण थोडंसं घोटून घेऊया. कढी पण वरती उकळी आली बघूया. सगळ्यात शेवटी मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची. छान उकळी आली. आता हे आपण बाजूला ठेवूया. मटकीची भाजी बनवून घेऊया. कढई गरम करायला ठेवली. तेल, जिरे, मोहरी, हिंग, कांदा, थोडंसं ठेचलेलं लसूण, टमॅटो, कोथिंबीर, अर्धा चमचा मी हिरवी मिरचीचं वाटण घातलं, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला अर्धा चमचा, हळद, आणि छान मिक्स करून घेतलं, परतून घेतलं. त्यानंतर मटकी घातली. थोडंसं मिक्सरचं भांडं, हिरवी मिरची वाटण तयार केलं ते विसळून पाणी घातलं, मीठ घातलं थोडंसं, आणि छान थोडीशी मऊ होईपर्यंत शिजू दिली. वरणामध्ये मी थोडंसं पाणी घातलं. थोडंसं पातळसर वरण करायचं आहे आणि आपण कुकरमध्ये वरण उकळतं तोपर्यंत तडका तयार करून घेतला. मी तुपाची फोडणी दिली.
जिरे, मोहरी, हिंग, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर. तर वरणाला उकळी येते तोपर्यंत आपलं तेल पण गरम झालं. पापड तळून घेऊया आणि भजे पण तळून घेऊया आपण. छान आपण आळूच्या पानाचे भजे बनवणार आहोत, कुरकुरीत असे. कढीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तर मी त्याची लिंक खाली देत आहे. छान आपले भजे पण छान कुरकुरीत. भजे काढल्यानंतर आपण पुरी करून घेऊया. पापड पण तळणं झाले आणि भजे पण मस्त कुरकुरीत असे आपले. बघू शकता कलरही छान आला. आपण सगळे भजे तयार करून घेतले. आता ही कणिक पण छान भिजल्या गेली. तर कणिक थोडीशी मळून आपण त्याचे गोल गोल गोळे बनवून घेऊया. तुम्ही एक मोठी पोळी करून वाटीच्या सहाय्याने सुद्धा पुऱ्या करू शकता, किंवा असं छोटे छोटे करून सुद्धा वाटीनं किंवा एखाद्या प्लेटनं अशा गोल गोल पुऱ्या करू शकता, कारण एकसारखी पुरी येते. आता आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या आणि एक एक पुरी तळून आपण घेणार आहोत. तर गॅस खूप कमी नाही करायचा, फुल गॅसवरती छान व्यवस्थित तळून घ्यायच्या दोन्ही साईडनं सोनेरी कलर येईपर्यंत, म्हणजे छान टम्म फुगल्या जाते आपली पुरी. बघू शकता. आणि बऱ्याच वेळ ही पुरी फुगलेली राहते. बघू शकता कलरही छान आला. मस्त आपली पुरी पण तयार झाली. चला तर आपण शिरा पण हे वड्या पाडून घेतल्या. मस्त शिऱ्याच्या पण वड्या पडल्या गेल्या. चला तर आता आपण ताट तयार करून घेऊया. वरण घेतलं पातळ, आपण जे पातळ करून घेतलं थोडंसं वरण, ते कढी, मटकीची भाजी, कोशिंबीर केली काकडीची, भजे, शिरा, शेंगादाण्याची चटणी आणि भात ठेवला. भातावरती थोडं वरण घातलं आणि थोडंसं तूप घातलं. कढीमध्ये पण मी खारी बुंदी घातली, छान लागते. मस्त आपली थाळी तयार झाली. बघू शकता तुम्ही. सोबत पापड पण आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. पाडवा विशेष आपली शिरापुरी थाळी तयार आहे. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.